Now see here, question number 7. What is there in this question given? In a group of 65 people, in a group of 65 people, 40 like cricket, 40 like cricket, 10 like both cricket and tennis, 10 like both cricket and tennis. How many like tennis only and not cricket? How many like tennis only and not cricket? And second part मध्ये विचारला आहे, how many like tennis? फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण या क्वेश्चनला थिओरिटिकल कन्सेप्टनी जाऊया आणि मग या सगळ्या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये व्हेन डायग्रामची शॉर्ट ट्रिक कशी वापरता येते ते आपण पाहूया. यात दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक आहेत ज्यांना क्रिकेट आवडतं, काही लोक असे ज्यांना टेनिस आवडतं. एकूण 65 लोक आहेत. त्यातल्या 40 जणांना क्रिकेट आवडत आहे, 10 जणांना क्रिकेट आणि टेनिस दोन्ही आवडत आहे. ओके. हाऊ मेनी लाईक टेनिस ओनली अँड नॉट क्रिकेट? आता हे 65 लोक म्हणजे काय दिलेलं आहे? समजा आपण दोन सेट गृहीत धरू. यामध्ये लेट कैपिटल T and capital C be the set of persons who like tennis and cricket रिस्पेक्टिव्हली. महत्त्वाचं म्हणजे टेनिस आवडणाऱ्यांचा सेट कॅपिटल टी, क्रिकेट खेळणाऱ्यांचा सेट कॅपिटल सी. आता यामध्ये आपल्याला काय काय व्हॅल्यूज दिलेले आहेत ते आधी महत्त्वाचं आहे. 65 हे काय? युनियन. म्हणजे गिव्हन दॅट N of T union S, N of T union S, sorry S नहीं C, T union C इक्वल टू दिलेला आहे 65. ओके. त्यानंतर आणखी काय दिलंय एक्झाम्पल मध्ये? 40 काय? 40 लाईक क्रिकेट म्हणजे काय दिलंय? N of C. N of C. अँड 10 लाईक बोथ क्रिकेट अँड टेनिस म्हणजे काय? Intersection. इंटरसेक्शन. बरोबर. बोथ क्रिकेट अँड टेनिस म्हटलं म्हणजे इंटरसेक्शन दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला N of C दिलेला आहे आणि N of T इंटरसेक्शन C पण दिलेला आहे. N of C किती आहे? 40.
आणि एन ऑफ टी इंटरसेक्शन सी 10. 10. बरोबर. आता यामध्ये बाकी काय विचारलं हे नंतर बघू. आपल्याकडे 4 व्हॅल्यूजची गरज असते आपल्याला. एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. 4 जणांच्या रिलेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. म्हणजे इथे एन ऑफ सी, एन ऑफ टी, एन ऑफ टी युनियन सी, एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. 4 पैकी 3 व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. त्यावरून एक फाइंड करता येतेच. म्हणजे जो फॉर्म्युला आपला एन ऑफ ए युनियन बीचा आहे तो जर इथे आपण लिहिला तर काय होईल. एन ऑफ टी युनियन सी इक्वल टू एन ऑफ टी युनियन सी इक्वल टू काय येईल फॉर्म्युला. एन ऑफ टी plus n of c minus n of t intersection c. बरोबर. एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी हा रिझल्ट मिळेल. पैकी आपल्याला एन ऑफ टी युनियन सी माहीत आहे 65. त्याची व्हॅल्यू टाकून दिली. एन ऑफ टी हा माहिती नाहीये तो तसाच ठेवू. एन ऑफ सी 40 आणि मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी म्हणजे 10. ओके. 40 मायनस 10 म्हणजे 30 आणि तो 30 लेफ्ट साईडला घेता येईल. म्हणजे 65 मायनस 30 इक्वल टू एन ऑफ टी म्हणजे एन ऑफ टी काय 65 मायनस 30 म्हणजे 35. 35. बरोबर आहे. आता हे एन ऑफ टी म्हणजे नेमकं काय. हे कोण लोक आहेत. एन ऑफ टी म्हणजे काय मिळालंय आपल्याला. येस. टेनिस खेळणारे. नंबर ऑफ पर्सन्स हु प्ले टेनिस. नंबर ऑफ पर्सन्स हु प्ले टेनिस. टेनिस खेळणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला मिळाली आहे. बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये नोटेशनचा अर्थ आपल्याला त्या एक्झाम्पल सोबत कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. टी टेनिस खेळणाऱ्यांचा सेट आपण गृहीत धरलाय. मग एन ऑफ टी म्हणजे टेनिस खेळणाऱ्या लोकांची संख्या. सी क्रिकेट खेळणाऱ्यांचा सेट गृहीत धरलाय. मग एन ऑफ सी म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांची संख्या. युनियन इंटरसेक्शन साठी तर आपण वर्ड्स माहितीच आहेत. ऑर आणि अँड. आता या क्वेश्चन मध्ये आपण पाहू विचारलंय काय. काय फाइंड करायला सांगितलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये. फर्स्ट पार्ट, हाउ मेनी लाइक टेनिस ओनली अँड नॉट क्रिकेट. टेनिस ओनली अँड क्रिकेट, नॉट क्रिकेट. आणि दुसरा पार्ट विचारलाय हाऊ मेनी लाईक टेनिस. म्हणजे एका पार्टमध्ये विचारलंय टेनिस खेळणारे किती लोक आहेत आणि एका पार्टमध्ये विचारलंय फक्त टेनिस खेळणारे किती लोक आहेत. फरक आहे. एक पार्ट विचारलाय टेनिस खेळणारे किती लोक आहेत
आणि दुसरा पार्ट विचारलाय ओनली टेनिस खेळणारे किती लोक आहेत. तर ओनली ह्या शब्दाचा डिफरन्स आहे. मग आपण हे जे एन ऑफ टी फाइंड केलंय ते नेमकं काय फाइंड केलंय? टेनिस खेळणारे का ओनली टेनिस खेळणारे? ओनली टेनिस खेळणारे. हे जे 35 आहे ते आपण काय फाइंड केलंय? टेनिस खेळणारे. टेनिस खेळणारे. टेनिस खेळणारे फाइंड केलेत. म्हणजे आपण हे फाइंड केलंय आधी. हाऊ मेनी लाईक टेनिस, टेनिस हा खेळ आवडणारे किती जण आहेत ते आपण फाइंड केलंय आणि ते 35 लोक आहेत. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मेनी लाईक टेनिस ओनली अँड नॉट क्रिकेट. हे कसं फाइंड करणार बरं? कॉम्प्लिमेंट ऑफ सी. यस, कॉम्प्लिमेंट ऑफ सी. आपल्याला असं विचारलंय का हाऊ मेनी लाईक नॉट क्रिकेट, एवढंच विचारलंय का? हे जे लिहिलेलं आहे टेनिस ओनली, हे इंग्लिशमधलं, याला काही महत्त्व नाही आहे का? अँड द रिझन वन्स अगेन बिहाइंड दिस इज this we have not revised. काय फाइंड करायचं आहे? हाऊ मेनी लाईक टेनिस ओनली अँड नॉट क्रिकेट. असे किती लोक आहेत ज्यांना ओनली टेनिस आवडतं, क्रिकेट आवडत नाही? ओनली टेनिस, क्रिकेट आवडत नाही. दे लाईक ओनली टेनिस असं विचारलंय. इथे जे आपण फाइंड केलंय ते काय आहे? एन ऑफ टी म्हणजे दीज आर द नंबर ऑफ पर्सन्स हु लाईक टेनिस. हे जे 35 आपण फाइंड केले हे काय? त्यांना टेनिस आवडतं. क्रिकेट आवडतं का नाही त्याने घेणं नाही, पण टेनिस आवडतं. असे किती लोक आहेत? 35 आहेत. ओके, टेनिस आवडणारे 35 आहेत. आपल्याला फाइंड कोण करायचे आहेत? who like tennis and not cricket. त्यांना टेनिस आवडतं पण क्रिकेट आवडत नाही. टेनिस आवडतं म्हणजे टी. अँड म्हटलं की इंटरसेक्शन. क्रिकेट नाही आवडत, क्रिकेट म्हटलं की सी, आणि नाही म्हटलं की कॉम्प्लिमेंट. टी इंटरसेक्शन सी डॅश. हा टी इंटरसेक्शन सी डॅश याच्यामधल्या एलिमेंटची संख्या फाइंड करायची आहे. याच्यामधल्या एलिमेंटची संख्या फाइंड करायची आहे. दे लाईक टेनिस बट नॉट क्रिकेट. दे लाईक टेनिस अँड नॉट क्रिकेट. टेनिस आवडतं पण क्रिकेट आवडत नाही. टेनिस आवडतं म्हणून टी, अँड म्हटलंय म्हणून इंटरसेक्शन, क्रिकेट आवडत नाही म्हणून कॉम्प्लिमेंट. 3 शब्द. ऑर म्हणजे युनियन, अँड म्हणजे इंटरसेक्शन, नॉट म्हटलं की कॉम्प्लिमेंट. यातल्या एलिमेंटची संख्या फाइंड करायची. आता हे एलिमेंट म्हणजे नेमके कोण असतात?
तर याच टी इंटरसेक्शन सी डॅश साठी आपण आणखी एक नोटेशन पाहिलंय, टी मायनस सी. म्हणजे टी या सेटमधून सी चे एलिमेंट आपण कमी करतो, पण सी चे सगळेच कमी नाही, जे टी आणि सी मध्ये कॉमन आहेत ते मायनस करत असतो आपण. आता ते डिफरन्सचा जो वर्किंग पार्ट आहे तो आता थोडासा लक्षात पाहिजे कन्सेप्च्युअली, की आपण ए मायनस बी लिहितो म्हणजे नेमकं काय करतो. ए चे असे एलिमेंट लिहितो जे बी मध्ये नाहीत. आपण ए चे असे एलिमेंट घेतो जे बी मध्ये नाहीत. म्हणजे थोडक्यात ह्या ए मधून आपण या दोघांचे कॉमन एलिमेंट मायनस करत असतो. बरोबर आहे, आठवत आहे डिफरन्स. ए मधून ए चे एलिमेंट तर सगळे लिहितो, पण लिहित असताना जे कॉमन आहेत ए आणि बी दोन्हीत ते आपण लिहित नाही. डिफरन्स. सेट ए 1 2 3 4 5 6 7. सेट बी 3 4 5 किंवा 3 4 5 8 9 10. आता जर आपल्याला ए मायनस बी हा सेट लिहायचा आहे तर आपण काय करतो वर्किंग याच्यामध्ये. ए या सेट मधले असे एलिमेंट लिहितो जे बी मध्ये नाहीत. असे कोणकोणते एलिमेंट आहेत. ए चे असे एलिमेंट लिहायचे जे बी मध्ये नाहीत. वन टू सिक्स 1 सेवन 2 6 7. 1 2 सिक्स सेवन 1 2 6 7. आपल्याला असले एक्झाम्पल नाही विचारणार, हा ए आहे हा बी आहे, ए मायनस बी शोधा 4 मार्क. इतकं चिल्लर नाहीये जेई, असं समजू नका. यात ऍक्च्युअल काय घडतंय ह्याची प्रोसेस आपल्याला अप्लाय करता आली पाहिजे, युटिलाइज करता आली पाहिजे. ते ऍप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे. 1 2 3 4 5 6 7 ए चे एलिमेंट. पण ए मायनस बी म्हणजे काय. ए चेच एलिमेंट लिहायचे, पण असे एलिमेंट जे बी मध्ये नाहीत. म्हणजे आपण हे 3 4 5 नाही लिहिले याच्यामध्ये. याचा अर्थ आपण ए मधून ए आणि बी चे कॉमन एलिमेंट काढून टाकले. बरोबर आहे. बघा ए इंटरसेक्शन बी काय आहे. ए आणि बी मध्ये कॉमन कोण कोण आहेत. 3 4 5. बरोबर. म्हणजे ए मायनस बी हा सेट लिहित असताना आपण ए या सेट मधून ए आणि बी चे कॉमन एलिमेंट काढून टाकतो. बरोबर आहे. ए या सेट मधून ए आणि बी चे कॉमन एलिमेंट काढून टाकतो. म्हणजेच याला फॉर्म्युलाच्या स्वरूपात जर आपण लिहायचं म्हटलं नंबर ऑफ एलिमेंट्सच्या, तर तो रिझल्ट काय मिळतो. एन ऑफ ए मायनस बी. तर ए मायनस बी म्हणजेच असे एलिमेंट जे ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत.
असे एलिमेंट जे ए मध्ये आहेत पण बी मध्ये नाहीत, त्यालाच आपण असंही डिनोट करतो, ए मध्ये आहेत आणि बी मध्ये नाहीत. दोन्हीचा अर्थ, दोन्ही नोटेशनचा अर्थ एकच आहे. आणि याची व्हॅल्यू काय, तर ए या सेटमधून ए आणि बी मध्ये कॉमन असणारे एलिमेंट मायनस करणे. ए या सेटमधून ए आणि बी मध्ये कॉमन असणारे एलिमेंट मायनस करणे. म्हणजे इथं आपण संख्या जरी विचारात घेतली, पहा यात ए मध्ये किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7, 7 एलिमेंट आहेत. बरोबर. आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये किती एलिमेंट आहेत, 3. बरोबर. ए आणि बी मध्ये कॉमन किती आहेत, 3. ए मध्ये किती आहेत, 7. ह्या 7 मधून हे 3 मायनस केले, ए मायनस बी मध्ये किती एलिमेंट राहिले, ए मायनस बी मध्ये एलिमेंट किती राहिले, 4. ओके. म्हणजेच रिझल्ट काय मिळतो आपल्याला, एन ऑफ ए मायनस बी किंवा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश, दोन्हीचा अर्थ एकच, इक्वल टू एन ऑफ ए मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. डिफरन्सची कन्सेप्ट, ए मधून त्या दोघांचे कॉमन एलिमेंट काढून टाकायचे, म्हणजे ओनली ए मिळतो. आणि खूप काही अवघड गोष्ट नाहीये, साधा सिंपल विचार करा. समजा टी या सेटमध्ये टेनिस आवडणारे लोक आहेत, पण यातले काही लोक असे आहेत ज्यांना क्रिकेट पण आवडतं, टेनिस पण आवडतं. बरोबर आहे. याच्यात 2 प्रकारचे लोक आहेत. याचं जर सर्कल आपण गृहीत धरलं तर या सर्कलमध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक म्हणजे ओनली टेनिस आवडणारे, आणि दुसरे म्हणजे टेनिस आणि क्रिकेट दोन्ही आवडणारे. आपल्याला काय पाहिजे, ओनली टेनिस. मग ह्या टी मधून जर टी अँड सी मायनस केले तर शिल्लक कोण राहणार. खूप साधं लॉजिक आहे यामध्ये. आपल्या जनरल डे टू डे वर्किंग मध्ये सुद्धा कितीतरी वेळा आपण हे प्रयोग असा करतो. समजा 20 लोक असे एकूण, ज्यांना चहा आवडतो, पण त्यातले 5 लोक असे आहेत त्यांना कॉफी पण आवडते. मग फक्त चहा घेणारे किती लोक, येस. साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे, खूप डिफिकल्ट कन्सेप्ट नाही आहे ही. ती फक्त लिहिली आपण फॉर्म्युल्याच्या स्वरूपात, म्हणून ते काहीतरी वेगळं डिफिकल्ट वाटतं. चहा घेणारे 20 लोक आहेत, पण 5 जण चहा कॉफी दोन्ही घेतात. मग फक्त चहा घेणारे किती, 15 लोक, कारण 5 जण दोन्ही घेतात. मग ओनली चहा घेणारे किती जण आहेत, 15 लोक आहेत. तेच तर आहे इथे. डिफरन्स म्हणजे काही खूप डिफिकल्ट थिंग नाही आहे. ओके. मग आता मला सांगा, यावरूनच एन ऑफ बी मायनस ए याला आणखी कसं डिनोट करू शकतो आपण.
असल्या नोटेशनमध्ये या अशा नोटेशनच्या फॉर्ममध्ये याला आपण आणखी कसं डिनोट करू शकतो? B intersection A complement. यस, B intersection A complement. n of b मायनस ए. बी मायनस ए म्हणजे बी मध्ये आहेत आणि ए मध्ये नाहीत, म्हणजे एन ऑफ ए मध्ये नाहीत म्हणजे ए कॉम्प्लिमेंट, अँड म्हणजे इंटरसेक्शन बी मध्ये आहेत. आणि याचा फॉर्म्युला काय होणार? इक्वल टू मग आता त्यासाठी बी मायनस ए कसा फाइंड करायचा? तर हा बी त्यातून ए मायनस करायचा आहे, म्हणजे बी मायनस ए हा सेट लिहायचा आहे. बी मायनस ए म्हणजे बी चे असे एलिमेंट जे ए मध्ये नाहीत. बी चे असे कोणते एलिमेंट आहेत जे ए मध्ये नाहीत? कुठले एलिमेंट येतील? बी चे असे कुठले एलिमेंट आहेत जे ए मध्ये नाहीत? एट नाईन टेन. 8, 9, 10 कारण 3, 4, 5 आहेत तिथे, म्हणजे बी मायनस ए मध्ये कोणते एलिमेंट येणार? 8, 9, 10. इथेही आपण काय करतोय? बी या सेट मधले कोणते एलिमेंट काढून टाकतोय? जे कॉमन आहेत तेच. बी मधून कोणते एलिमेंट काढून टाकतोयत? पहा, बी मध्ये एकूण एलिमेंट आहेत 6, त्यातले हे कॉमन आहेत 3. हे 3 काढून टाकले की बी मायनस ए मध्ये उरले किती? 3. एन ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी किंवा एन ऑफ बी मायनस ए इक्वल टू काय होणार फॉर्म्युला? एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे दोन महत्वाचे रिझल्ट जे प्रोबॅबिलिटी मध्ये पण लागणार आपल्याला. सेट थिअरी मध्ये जेवढे रिझल्ट आपण वापरतोय ते सर्व रिझल्ट्स आपल्याला प्रोबॅबिलिटी या सेक्शन मध्ये सुद्धा त्याच अर्थाने वापरायचे ज्या अर्थाने इथे वापरतोय आपण. म्हणजे एका टॉपिकच्या प्रिपरेशन मध्ये आपलं 2 टॉपिकचं प्रिपरेशन होत आहे. पण त्या प्रोबॅबिलिटी पर्यंत जाईपर्यंत विसरलेलं तर असणार 100%. कारण कन्सेप्च्युअल वर्किंग त्याच्यावरती नाही करत आपण. याचा अर्थ ए मायनस बी डिफरन्सचा अर्थ, डिफरन्स कसा फाइंड करतो आपण याच्यावरती आहे. तर हे सगळं होईपर्यंत एक्झाम्पल काय होतं, त्यातले काय विचारलेलं होतं, त्याची काय कन्सेप्ट आहे
हे विसरून गेलेलं असतं. एन ऑफ टी इंटरसेक्शन सी डॅश, याचा फॉर्म्युला काय होईल? याच कन्सेप्टनुसार फक्त नावं बदललेली आहेत. ए आणि बी ऐवजी टी आणि सी अशी नावं आहेत. इथेच लिहू आपण एन ऑफ टी इंटरसेक्शन सी डॅश. आता हा याच्यासारखा दिसतो. ए च्या जागी टी आलाय, बी च्या जागी सी आलाय. एन ऑफ टी इंटरसेक्शन सी डॅश इक्वल टू काय होणार? N of T minus N of T intersection C. एन ऑफ टी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. एन ऑफ टी म्हणजे टेनिस खेळणारे. एन ऑफ टी इंटरसेक्शन सी म्हणजे टेनिस आणि क्रिकेट दोन्ही खेळणारे. टेनिस खेळणाऱ्यामधून दोन्ही खेळणारे मायनस केले की ओनली टेनिस खेळणारे शिल्लक राहतात. या सिंपल कन्सेप्टवरचा रिझल्ट आहे. फक्त त्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करणे. टेनिस खेळणाऱ्यांमधून दोन्ही खेळणारे मायनस केले की ओनली टेनिस खेळणारे शिल्लक राहतील. दॅट्स इट. एन ऑफ टी इंटरसेक्शन सी डॅश इक्वल टू एन ऑफ टी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. यात एन ऑफ टी माहित आहे, फाइंड केलाय 35 मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. टी इंटरसेक्शन सी 10. 35 minus 10 25. So there are 25 persons who like to play only tennis. टेनिस खेळणारे 35 लोक आहेत. त्यातले 10 लोक असे जे टेनिस तर खेळतात पण क्रिकेटही खेळतात. त्या 35 मधून हे 10 मायनस केले की उरलेले 25 कोण असणार? जे ओनली टेनिस खेळतात. म्हणजे फायनली जे विचारलेल्या व्हॅल्यूज आहेत, देअरफॉर number of persons who like to play tennis is n of t equal to 35 and number of persons who like to play only tennis but not cricket are n of t intersection c dash equal to 25. हे कंप्लीट एक्झाम्पल आपल्याला आता या वेन डायग्राम मध्ये विचारात घ्यायचं आहे. मेनली यात
हा सपोज सेट ए आणि हा सेट बी आपण डिनोट केला, किंवा हा सेट टी आणि हा सेट सी. दोन सर्कल आहेत ज्यामध्ये मधला जो भाग आहे तो मधला भाग आहे तो दोन्ही मधला कॉमन पोर्शन आहे. दोन्ही मधला कॉमन. हे पूर्ण सर्कल टी म्हणजे टेनिस खेळणारे लोक. त्या दोन प्रकारचे लोक आलेत. येलो कलरचा भाग म्हणजे जे फक्त टेनिस खेळतात, आणि ग्रीन कलरचा पोर्शन म्हणजे टेनिस पण खेळतात, क्रिकेट पण खेळतात, दोन्हीचा कॉमन. सिमिलरली सी हे पूर्ण सर्कल म्हणजे क्रिकेट खेळणारे लोक आहेत. सी हे पूर्ण सर्कल म्हणजे क्रिकेट खेळणारे लोक आहेत. यात इथे पण दोन प्रकारचे लोक आहेत. ते क्रिकेट पण खेळतात आणि टेनिस पण खेळतात, ते ग्रीन पोर्शन मध्ये आले. आणि ब्ल्यू पोर्शन मध्ये कोण आहेत? जे ओनली क्रिकेट खेळतात, जे ओनली क्रिकेट खेळतात ते. मग यात व्हेन डायग्रामने एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं? एकूण लोक आहेत 65. आता यात हे जे 65 आहेत, प्रत्येक जण काही ना काहीतरी खेळ खेळतोच आहे. म्हणजे या दोन्ही सर्कलच्या बाहेर असणारा एकही इलिमेंट नाही. दोन्ही सर्कलच्या बाहेर असणारा एकही इलिमेंट नाही या पोर्शन मध्ये. बरोबर? काही ना काहीतरी खेळतात, टेनिस तरी खेळतात, क्रिकेट तरी खेळतात, काही ना काहीतरी खेळतात, ते लोक याच्यामध्ये आहेत. त्यामुळे इकडं कुणीच नाहीये. मग हे 65 कोण आहेत? तर रिजन नंबर 1, रिजन नंबर 2 आणि रिजन नंबर 3 या तिन्ही रिजन मधल्या सगळ्यांचं टोटल म्हणजे हे 65 लोक आहेत. बरोबर? आता आपल्याला यात ज्यावेळी आपल्याला व्हेन डायग्रामनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो त्यावेळी 1, 2 आणि 3 या रिजन मध्ये एक एक व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. मग ही एक एक व्हॅल्यू रिप्रेझेंट कशी करायची? तर आधी कॉमन एलिमेंट्सची संख्या लिहायची. म्हणजे असे किती लोक आहेत ज्यांना टेनिस पण आवडतं आणि क्रिकेट पण आवडतं? टेनिस आणि क्रिकेट दोन्ही खेळ ज्यांना आवडतात असे किती लोक आहेत? येस. नाही, तो रिजन नंबर झाला. आता परत घोळ झाला. 10. ते मागच्या पेजवरती असेल बघा. आत्ता एक्झाम्पल जे सोडवलंय आपण त्यातच. ज्यांना दोन्ही खेळ आवडतात असे किती लोक आहेत? ज्यांना दोन्ही खेळ आवडतात असे किती लोक आहेत? 10. बरोबर? मग इथे आधी लिहिणार आपण 10. क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? 40. आणि दोन्ही खेळणारे किती आहेत? 10. दोन आकडे लक्षात ठेवा. क्रिकेट खेळणारे 40, दोन्ही खेळणारे 10,
मग आधी आपण दोन्ही खेळणारे लोक लिहून टाकले, बरोबर. त्यांना क्रिकेट पण खेळतात आणि टेनिस पण खेळतात, असे दोन्ही खेळ खेळणारे लोक 10 आपण लिहून टाकले. क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? 40 लोक आहेत. क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? 40 लोक आहेत. त्यातले 10 लिहिले की आपण, बरोबर आहे का? या सर्कलमध्ये क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत? 40 लोक यायला पाहिजेत. त्यातले आपण 10 लोक लिहिले. शिल्लक किती राहिले आता? 40 वजा 10, 40 मायनस 10, बरोबर आहे. दिलेल्या क्वेश्चनमध्ये आधी गिव्हन दॅट लिहू आपण. ते मागच्या पेजवरचं नोटबुकमधलं लिहिलेलं बघायचं म्हणजे थोडंसं अवघड गोष्ट होते. हां, गिव्हन दॅट काय काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला? एन ऑफ टी युनियन सी 65, एन ऑफ टी इंटरसेक्शन सी 10, एन ऑफ सी 40 हे दिलेले. एन ऑफ सी म्हणजे क्रिकेट खेळणारे 40 लोक आहेत. या पूर्ण सर्कलमधल्या लोकांची एकूण संख्या 40. ओके. क्रिकेट खेळणाऱ्या एकूण 40 पैकी 10 लोक आले, राहिले 30. म्हणजे सी या सर्कलची पूर्ण टोटल व्हायला पाहिजे 40. ती झाली, बरोबर आहे. सी या सर्कलची पूर्ण टोटल व्हायला पाहिजे 40, ती झाली टोटल. आता एकूण लोक 65 आहेत. हे 30 झाले, हे 10 झाले, 40. 65 मधले 40 झाले, शिल्लक किती राहिले? 65 मधले 40 लिहिले, ते राहिले किती? 25. झाला प्रॉब्लेमच सॉल्व. आता याच्यावरती काहीही विचारू द्या. दोन्ही खेळ खेळणारे किती लोक आहेत? 10. ओनली टेनिस खेळणारे 25. ओनली क्रिकेट खेळणारे 30. व्हेन डायग्रामवरून सगळ्या व्हॅल्यू मिळून जातात इझिली. तर याच्यावरती आपल्याला वर्किंग करायचं आहे. आता आज काही जण मध्ये डिस्कनेक्ट झाल्यामुळे लेफ्ट झाले. उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करूया हे आणि अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स. ओके.